नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. महर्षी श्री व्यास आणि त्यांच्या व्यासपीठाला शिरसाष्टांग नमस्कार करून आपण भावार्थ दीपिकेच्या मंदिरामध्ये आता प्रवेश करणार आहोत. मंदिरामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला पदस्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेऊयात. योगेश्वराचं आपल्याला स्मरण करायचं आहे. कृष्ण कृष्ण म्हण येता जाता, कळेल गीता गाता गाता, कळेल गीता गाता गाता. कृष्णनामामध्ये सामर्थ्य आहे की एवढी अर्थगर्भ गीता आपल्याला त्याचं नाम सतत स्मरण केलं तर कळणार आहे. अशा योगेश्वराचा जय जयकार करूया. माऊलींकडे आपल्याला वळायचं आहे. हे विश्वची माझे कर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. हे माऊलींचं सार्थ वर्णन आहे. पूर्ण विश्व ते झाले आहे, विश्वरूप झाला आहे त्यांचा आत्मा, तादात्म्य पावलेत परब्रह्माशी. अशा या ज्ञानोबा माऊलींच्या भावार्थ दीपिकेच्या 6व्या अध्यायातल्या आपण काल 62 ओव्या पाहिलेल्या होत्या. इथे योगी लोकांचं वर्णन चाललेलं आहे की योगारूढ कोण आहे त्याची लक्षणं भगवंत अर्जुनाला सांगताय की योगारूढ कोण आहे. योगामध्ये कोण म्हणजे निष्काम कर्मयोगात निष्णात होऊन जो परब्रह्माला सायुज्य पावलाय अशांची लक्षणं 62व्यात सांगितले. की जो इंद्रियांच्या घरामध्ये राहत असतो पण तिथे विषयांचा वारा वाहत नसतो, म्हणजे इंद्रियांना विषय स्पर्श करत नाही, तो तुम्ही योगी समजायचा आहे. ओवी क्रमांक 63. जयाचे सुखदुःखाचे नि आंगे, झगटले मानस चेवो नेघे, विषय पासीही आलिया से न रिघे, हे काय म्हणून. योगारूढ झालेल्या माणसाचं, निष्काम कर्मयोग साधलेल्या माणसाला सुखदुःखाचे नि अंगे, सुखदुःखाच्या विषयासोबत झगटले मानस, ज्याचे मन अडकले आहे, चेवो न घे म्हणजे ते जागृत होतच नाही. ज्या माणसाचं मन सुखदुःखामध्ये बुडालेलं आहे, चेवो ने घे ते जागृत होत नाही. विषय पासीही आलिया से नरी घे, विषय जरी जवळ आले तरी ते बाहेर येत नाही, हे काय म्हणून. अर्थ नीट लक्षात घ्या 63व्या ओवीचा. जयाचे सुखदुःखाचे नि अंगे म्हणजे ज्याला योगी माणसाला, जो योगारूढ आहे, ज्याच्याजवळ सुखदुःख आले अगदी अंगे जवळ आले, झगटले मानस त्याचं मन त्याच्यात बुडालं तरी चेवो नेघे त्याला त्याचं स्मरण होत नाही, सुखदुःखाची त्याला त्यात जाणीव होत नाही. विषय पासीही विषय जरी त्याच्याजवळ आले तरी से न रिघे तो जागृत होत नाही, हे काय म्हणून. हे का आहे म्हणजे इंद्रियांची आणि विषयांची तो ऐसी तैसी करतो. इंद्रियांपासून मिळालेलं सुखदुःख त्याच्या अगदी मनामध्ये आलं, जवळ आलं, शरीराला मिळालं तरी तो तिथे जागृत होत नाही. विषय जरी जवळ आले तरी तो जागृत होत नाही. इंद्रियांची आणि विषयांची त्यांना कोपऱ्यात गुलाम म्हणून बसवून दिलेलं असतं. असे हे योगारूढ लोक असतात. ओवी क्रमांक 64. इंद्रिये कर्माच्या ठाई, वाढीनली परी कही, फळ हेतूची चाड नाही अंतःकरणी. योगारूढ लोकांचं वर्णन आहे श्रोते हो. इंद्रिये कर्माच्या ठाई, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय त्यांची कर्म असतात, ते त्या कर्माच्या ठाई वाढीनली परी कही, ती जरी वाढली त्यांची वृत्ती, आपल्या ज्ञानेंद्रियांची आपल्या कर्मेंद्रियांची कर्म करण्याची वृत्ती खूप जरी वाढून गेली, खूप वाटलं हातांना हे काम करावं, पायाला वाटलं खूप चालावं, जिभेला वाटलं खूप खावं, कानाला वाटलं खूप ऐकावं, डोळ्यांना वाटलं खूप पाहावं, तर अशी जरी इंद्रियांची कर्म करण्याची प्रवृत्ती वाढली तरी फळ हेतूची चाड नाही, त्या कर्मफळाची त्यांना इच्छा नाही अंतःकरणामध्ये. ही केवढी मोठी गोष्ट आहे बघा तुम्ही. आपल्याला तर वाचायला सोपं वाटतं आहे की ते योगी त्यांची इंद्रिय कामं करत असतात आपल्यासारखी, पण त्या कर्मफळाची त्यांना चाड नाही म्हणजे इच्छा नसते. आपण सकाळी उठून मॉर्निंग वॉकला जातो, आपली इच्छा असते मनामध्ये, फळाची इच्छा असते की माझं आरोग्य सुदृढ राहावं, मॉर्निंग वॉकने उत्तम शुद्ध हवा मला मिळावी, पायाला चालण्याचा व्यायाम व्हावा, शरीरातला स्थूलपणा कमी व्हावा, इत्यादी अनेक फळांच्या आशा आपल्याला असतात, म्हणून आपण चालतो.
हे योगी लोक जे भ्रमण करतात, सकाळी उठून आश्रमापासून नदीपर्यंत जातात किंवा काहीही भ्रमण करतात, त्याच्यामागे काहीही इच्छा न करता ते स्वैरपणे भ्रमण करत असतात. आपल्याला काहीही बोलायचं झालं तर आपण विचार करून बोलतो की या बोलण्याने मला हा फायदा झाला पाहिजे, फळाची आशा असते. कुठल्याही इंद्रियाने कर्म करा तुम्ही, आपल्याला फळाची आशाच असते. विना प्रयोजनम कार्ये न मंदोपी प्रवर्तते. मंद मनुष्य, बावळट मनुष्यसुद्धा कामाशिवाय फळाशिवाय कुठलंच काम करत नाही. न प्रयोजनम विना, कारणाशिवाय फळाशिवाय करत नाही. ही रजोगुणी माणसाची प्रवृत्ती आहे. पण हे योगारूढ माणसाचं लक्षण आहे की त्याची सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आपल्यासारखं कामं करतात, पण त्यामागे कर्मफळाची चाड नाही, कर्मफळाची आशा ठेवत नाहीत. म्हणून कर्मफळाची आशा सोडण्याचा सराव आपल्याला करायचा आहे. ओवी क्रमांक 65. असतेनी देहे एतुला, जो चेतूची दिसे निदेला, तोची योगारूढ भला ओळखे तू. असतेनी देहे एतुला. ओवी क्रमांक 65. असतेनी देहे एतुला. एतुला म्हणजे एवढ्या या देहामध्ये असतानाच. एतुला म्हणजे एवढा, परिमाणवाचक. देहे सप्तमी. या एवढ्या देहामध्ये त्याचा जीवात्मा असतानाच जो चेतूची दिसे निदेला, तो जागा असला तरी तो निजलेला असतो. चेतूची दिसे निदेला म्हणजे चेतू म्हणजे जागृती, चेतना. जागा दिसतो तो आपल्याला, डोळे उघडे असतात अर्धोन्मिलित, पण तरी तो या व्यावहारिक जगाच्या ऐहिक सुखाच्या बाबतीत निजलेला असतो. तो आत्मस्वरूपाच्या जागी जागा असतो आणि व्यावहारिक जगासाठी तो निजलेला असतो. सकाळ झाली, सूर्योदय झाला, तो स्नानाला गेला, योगी अर्घ्य दिलं, हे सगळं आपल्याला दिसतं. पण तरी या व्यावहारिक जगातल्या सुखासाठी, व्यवहारातल्या त्या आचरणासाठी तो जरी जागृत दिसला तरी तो निजलेलाच असतो. मग कुठे जागृत असतो तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत असतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत असतो. योगी आणि भोगी लोक सतत व्यावहारिक ऐहिक मटेरियालिस्टिक सुखासाठी जागृत असतात. आत्मप्राप्तीच्या ठिकाणी, आत्मबोधाच्या ठिकाणी निद्रिस्त असतात. तसा हा योगी नाही आहे. हा व्यावहारिक आपल्या ऐहिक सुखासाठी निद्रिस्त असतो आणि आत्मस्वरूपाच्या ठायी तो जागृत असतो. म्हणून व्यास महर्षी म्हणतात, या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी, यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. योगी आणि भोग्यांचं वर्णन आहे. योगी लोक आत्मस्वरूपाच्या जागी जागृत असतात, भोगी लोक ऐहिक सुखाच्या ठिकाणी जागे असतात. इथे तेच सांगितलं आहे. जो चेतूची दिसे तो जागृत दिसतो, परी निजलेला असतो. तो कुठल्या सुखाच्या बाबतीत, ऐहिक सुखाच्या बाबतीत निजलेला असतो. तोची योगारूढ भला ओळख, त्याला योगारूढ म्हणून ओळखतो. जो जागृत दिसतोय पण जो ऐहिक सुखापाशी निजलेला आहे आणि आत्मस्वरूपाच्या जागी जो जागा आहे, तो योगी म्हणून तो ओळख. ओवी क्रमांक 66. तेथ अर्जुन म्हणे अनंता, हे मज विस्मो बहु ऐकता, सांगे तया ऐसी योग्यता कवणे दीजे. आता अर्जुनाला सगळं विस्मयकारक आहे. योगी आणि भोगी, किती सुंदर वर्णन आहे. आपण सगळे ऐहिक सुखाबाबत खूप जागरूक असतो. रात्रीसुद्धा आपण ऐहिक सुखाचाच विचार करत असतो. दिवसासुद्धा आपण ऐहिक सुखाचाच विचार करत असतो. द मटेरियलिस्टिक लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट इन कलियुग. कलियुगामध्ये मटेरियलिस्टिक आयुष्याला फार महत्त्व आहे. 98% लोक या ऐहिक सुखाच्या मागे धावत आहेत. स्पिरिच्युअल लाईफ जे आहे, आध्यात्मिक आयुष्य जगण्याची कोणाला जास्त इच्छा होत नाही. आध्यात्मिक म्हणजे पोथ्या पुराणं वाचले ऐकले म्हणजे अध्यात्म नाही आहे. अधि म्हणजे टुवर्ड्स, आत्म म्हणजे आत्मतत्वाचा अभ्यास करायचा आहे. परब्रह्माचं चिंतन मनन करायचं आहे. ओंकाराचा जप करायचा आहे. ह्याकडे कोणाचं लक्ष नसतं, आवड नसते, रुची नसते. यालाच म्हणतात ऐहिक सुखामध्ये माणूस 24 तास बुडालेला आहे. स्पिरिच्युअल लाईफ जगणारे
अगदी 5-7% लोक असतात की जे खरोखर आयुष्य त्यांनी अध्यात्माला वाहिलेलं असतं. इथे आता म्हटलंय ते इथं अर्जुनाला आश्चर्य वाटतं की अरे असेही लोक असतात का की जे दिवसा ऐहिक सुखाबाबत अगदी उदासीन असतात, तटस्थ असतात, कुटस्थ असतात, पण 24 तास आत्मप्राप्तीच्या बाबतीत ते जागृत असतात. आश्चर्याने अर्जुन विचारतोय. अर्जुन म्हणे अनंता, कृष्णाला म्हटलंय अनंत, न विद्यते अंतः यस्य सहा, ज्याला अंत नाही आहे अशा हे अनंता. मज विसुमो बहु ऐकता, मला खूप आश्चर्य वाटते हे ऐकताना. विस्मो म्हणजे विस्मय, आश्चर्य. मला खूप आश्चर्य वाटते कारण अर्जुनाच्या भोवती सगळे भोगीच लोक आहे ना. कौरव तर अगदी भोगाचं प्रतीक. त्यामुळे सगळे भोगी लोक आजूबाजूला असताना योग्याचीही लक्षणं असताना अर्जुनाला अत्यंत आश्चर्य वाटते. तो ते व्यक्त करतोय. विस्मो बहु ऐकता सांगे तया ऐसी योग्यता कवणे दीजे. अगदी एक त्यांनी व्यावहारिक प्रश्न विचारला आहे जो आपल्यालाही पडतो की त्या योग्याला एवढी योग्यता कोण देतं की विषयसुद्धा त्याच्याजवळ येत नाही. इंद्रियांनी तो कामं करतो पण फळाची आशा ठेवत नाही. मग एवढी योग्यता त्याला कोण देतं? तो ऐहिक सुखाबाबतीत तटस्थ असतो, उदासीन असतो आणि फक्त आत्मप्राप्तीच्या बाबतीत जागृत असतो. ही अशी निष्काम कर्मयोगाची, आत्मप्राप्तीला प्राप्त झालेल्या योगाची लक्षणं ऐकलं अर्जुन म्हणतोय. इतकी योग्यता त्याला कोण देतं? केवढी योग्यता आहे श्रोते होई. इंद्रिय विषयांना गुलाम म्हणून बसवून द्यायचं, फळाची आशा सोडून कर्म करायचं आणि मन सतत आत्मप्राप्तीसाठी जागृत ठेवायचं. व्यावहारिक सुखाकडे लक्ष द्यायचं नाही. असा जो असतो तो निष्काम कर्मयोगी परब्रह्माला सायुज्य पावलेला असतो. हे ऐकल्यावर अर्जुन विचारतोय अशा योग्याला एवढी योग्यता कोण देतं? सांगे तया ऐसी योग्यता कवणे, कोण देतं त्याला अशी योग्यता, इतकी पात्रता कोण देतं? आता याच्यावरती गीतेतला श्लोक आहे. श्लोक क्रमांक 5. उद्धरेदात्मनात्मानन्नात्मानम् अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मना. काय सुंदर उत्तर आहे व्यास महर्षींचं. अर्जुन प्रश्न विचारतोय ह्या योग्याला एवढी पात्रता कोण देतं, एवढी ॲबिलिटी, एवढी क्षमता कोण देतं त्याला? उत्तर दिलंय उद्धरेत आत्मनात्मानम, आपण स्वतः आपला उद्धार करावा. उद्धरेत विद्यार्थी रूपे उद्धार करावा. आत्मानम स्वतःला, आत्मना आपण स्वतःचा उद्धार करावा. आत्मन म्हणजे स्वतः. आत्मानम द्वितीय, सैलाते सैलानाते. आत्मना तृतीय, स्वतःकडून स्वतःचा उद्धार केला गेला पाहिजे. दुसरी व्यक्ती लागता कामाच नाही, लागतच नाही दुसरी व्यक्ती. जे पिंडी ते ब्रह्मांडी. योगी लोकांना जे ब्रह्मांडी आहे ते पिंडात असतं, त्यामुळे बाहेरचं काहीच लागत नाही. भांडवल नाहीच, हो भांडवल नाहीच. बिना भांडवलाची मोक्षमुक्ती आहे. म्हणून इथे म्हटलंय आत्मना आत्मानम उद्धरेत, आपण स्वतःचा उद्धार करायचा आहे. आपल्याला मार्गदर्शक म्हणून गुरु पाहिजे आहे, पण उद्धार तरीसुद्धा आपणच आपला करायचा असतो. शेवटी गुरु मार्ग दाखवेल, त्या मार्गावरनं मनापासून चालणं आणि तसं आचरण करणं हे आपल्याच हातात आहे. आपण घोड्याला पाणवठ्यावर नेतो तिथपर्यंत आपण काम करतो, पण ते तोंड घालून पाणी पिणं घोड्यानेच करायचं आहे ना, तरच त्याला समाधान मिळेल. वन कॅन ब्रिंग द हॉर्स टू द वॉटर बट नो बडी कॅन फोर्स हिम टू ड्रिंक द वॉटर. आपला उद्धार करायला बाजूचं कोणीच आपल्याला काहीही करू शकणार नाही. आपणच आपला उद्धार करायचा आहे. उद्धरेत आत्मानम म्हणजे योग्याला ती पात्रता स्वतःचीच आणावी लागते, असं व्यास महर्षींना इथे सांगायचं आहे. मार्गदर्शक असेल कोणीही, पण तरी उद्धार शेवटी आपला आपण करायचा आहे. पुढच्या पायऱ्या आपण आपल्या चढायच्या आहेत. न आत्मानम अवसादयेत, आपल्या स्वतःचा आपण कधीही धिक्कार करू नये. अधिक सदधातूचा अर्थ धिक्कार करणे, अवमानित करणे, अपमानित करणे, अधपात करून घेणे, अधपतन करून घेणे, अवमूल्यन करून घेणे. स्वतःचं अधपतन करून घेऊ नये. स्वतःचा उद्धार करावा. त्या उद्धारासाठी मार्गदर्शक एक आध्यात्मिक गुरु लागतो. त्या गुरुच्या मार्गदर्शनाने आपला आपण उद्धार करावा. आपलं अधपतन करू नये. गुरु आज्ञा मोडली की झालं अधपतन. समाजाच्या प्रतिकूल गेले की झालं अधपतन.
म्हणून आत्मना आत्मानम उद्धरेत. आपण स्वतःचा उद्धार करावा. आत्मानम न अवसादयेत. आपण आपलं अधःपतन, आपलं अवमूल्यन, आपला तिरस्कार असं आपण कधीही अधःपतन करू नये. आत्मैव ह्यात्मनो बंधू. आपण स्वतःचे बंधू असतो आणि आत्मैवरी पुरात्मा, आपण आपले स्वतःचे शत्रू पण असतो. तुम्ही जर स्वतः उद्धार केला तर तुम्ही स्वतःचे मित्र व्हाल. त्याला काय म्हटलंय? बंधू. तुम्ही स्वतःचे बंधू व्हाल, नातेवाईक व्हाल, मित्र व्हाल. पण तुम्ही स्वतःचं अधःपतन जर केलं तर तुम्हीच तुमचे शत्रू होतात. लक्षात घ्या. स्वतःचा उद्धार केल्यानंतर आपण आपले मित्र होतो आणि आपण स्वतःचं अधःपतन केलं तर आपणच आपले शत्रू होतो. आपलाच आपण द्वेष करू लागतो. आपलाच आपण घृणा करू लागतो जर अधःपतन झालं तर. म्हणून नेहमी मार्गदर्शक थोरा मोठ्यांच्या साह्याने मार्ग चालावा. आपला स्वतःचा आपण उद्धार करावा. ह्या श्लोकातनं एवढंच सांगायचं आहे की योगी लोक कोणाकडे जात नाही, फक्त गुरु आज्ञेने ते स्वतःचा उद्धार करतात. म्हणून प्रत्येकाने स्वतःचा उद्धार करावा. जो स्वतःचा उद्धार करतो तो स्वतःचा मित्र असतो. जो स्वतःचं अधःपतन करतो तो स्वतःचा शत्रू असतो. यावर माऊलींच्या काय ओव्या आहे त्या आपण बघू. 2 मिनिटात येते. इत्यलम.